विदर्भातील शेतकरी आणि बेरोजगारांच्या दुःखाचं मूळ राज्यकर्त्यांच्या उदासीनतेत आणि सिंचनात दडलंय। ही स्थिती सुधारत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होणं शक्य नाही। महाराष्ट्र कर्जबाजारी होऊन आर्थिक दिवाळखोरीत निघालाय। आम्ही 100 वर्षे जरी महाराष्ट्रात राहिलो तरी आणि ब्राह्मण देवाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तरी महाराष्ट्राची स्थिती सुधारणार नाही। त्यासाठी वेगळं विदर्भ राज्य निर्माण होणं हेच उत्तर आहे, असं प्रतिपादन माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी केलं आहे। ते भंडाऱ्यात बोलत होते। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 120 वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या सगळ्या प्रश्नाची उकलणी व्हावी, मांडणी व्हावी आणि सगळ्या जनसहभागी आंदोलनात वाढावं म्हणून 7 जूनला 12 ते 4:30 या वेळात बालाजी लॉन इथे साई मंदिराच्या बाजूला एक मेळावा आयोजित केला आहे। आणि त्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र कर्जबाजारीहून आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघाला आहे, म्हणून आम्ही 100 वर्ष महाराष्ट्रात राहिलो तरी आणि ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी आपलं बरं होणार नाही। यासाठी जनजागरण करायचं, जागृती निर्माण करायची, जागते रहो म्हणायचं आणि पुढच्या आंदोलनामध्ये, पुढच्या सगळ्या चळवळीच्या लढाईमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणून हे निमंत्रण देण्यासाठी ही प्रेस होती।